आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। भाजपसोबत सत्तेमध्ये जाण्याची छगन भुजबळांची इच्छा नव्हती, ते वाघ होते। भुजबळांच्या भुजांमध्ये बळ त्यांनी दाखवावं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। छगन भुजबळ नाराज, या सर्व निरर्थक चर्चा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते नाराज असल्याचं दिसत नाही। भुजबळांच्या नाराजीवर आमदार राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया। माननीय भुजबळ साहेब नाराज आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्या ठिकाणी कदापि वाटलं नाही। आणि माननीय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील निवडणुका सुद्धा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत। त्यामुळं ही मला वाटतं ही निरर्थक चर्चा आहे की माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी नाराज आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जात दोघांकडूनही जरांगे यांची विचारपूस। इंदापूर विधानसभेसाठी फडणवीसांचा शब्द मानू, हर्षवर्धन पाटलांचं विधान, तर फडणवीस आणि अजितदादा जे सांगतील तो निर्णय मान्य, दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। गायींना दूध देणं बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं, अजित पवारांबाबत भाजपचं धोरण तसंच असावं। शिखर बँक प्रकरणावरून अनिल देशमुख यांचा भाजपवर निशाणा। जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है। उसी की तरह ही शायद हो रहा होगा, ऐसा मेरा अनुमान है। सांगलीच्या निवडणुकीमध्ये मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा इशारा। जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा जयंत पाटलांचा आग्रह होता, अनिल देशमुख यांचा दावा।